त्या अहो तुमच्या आईचा हार आहे तो. मला तर वाटलं हार मिळालाय ऐकल्या क्षणी तुम्ही खुश व्हाल. मी खुशच आहे, मी का खुश होणार नाही? हो की नाही गरम्या? जाऊ द्या वसवात्या, आता उगाच उसणं हसू आणू नका चेहऱ्यावर. मला माहितीये त्या हाराचं तुम्हाला सोयर सुद्धा काही नव्हते बघ, पण जीवा या प्रकरणात अडकले याचा सगळ्यात जास्त आनंद झाला होता तुम्हाला, हो ना? पण एक लक्षात ठेवा वसवात्या, जीवांचं हसू आणि या घराचा आनंद परत मिळवण्यासाठी मी काहीही करीन. या घराचा आनंद हिरावण्याचा तुम्ही जरा जरी प्रयत्न केला तरी मी तुम्हाला आडवी येईन, कायम लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे मी, जीवा, काव्या, पार, आई बाबा आणि या घरातली बाकीची माणसं कुणाच्याही वाट्याला जाऊ नका, नाहीतर तोंडावर पडा. आणि घ्या हलवा खा, खूप छान झालाय. तोंड कडू झालं ना, गोड खावं माणसाने. एन्जॉय. फार जीव गुंतलाय ना हिचा तिच्या नवऱ्यामध्ये आणि बहिणीमध्ये. जीवाचं माहित नाही, पण नाही हिच्या बहिणीचं नाक कापलं ना, सगळ्यांना रम्या शितोळे नाव सांगणार नाही. त्या झोपे जागेपणी फक्त आणि फक्त काव्या आणि तिच्या बॉयफ्रेंडचेच विचार असतील माझ्या डोक्यात. एकदा त्या मुलाचं नाव कळू दे, मग बघ मी काय करते ते. कारण काय ना, जेव्हाही काव्याला ठसका लागतो तिच्या डोक्यावर असं पाणी ओतून थोडं थोपटलं की ती शांत होते. पण हे तुम्हाला कसं माहित जीवा? जीवा का तापलंस पाणी माझ्या डोक्यावर? तुला कळतंय का त्याच्यामुळे किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकला असता? ठरलंय ना आपलं, मूव्ह ऑन झालोय, आपला भूतकाळ पण मागे सोडलाय, पण मग जुन्या सवयी का नाही सुटत आहे? एकाच घरात राहतो आपण, कशा सवयी सुटणार? आणि तुझं काय म्हणणं आहे? तू तिथे ठसक्याने तडफडत असताना एक माणूस म्हणून मी तुला बघत राहिला, काहीच करायला नको. त्या क्षणी मला जे वाटलं ते मी केलं. आणि हो, मी जे केलं ते तू नंदिनीची बहीण आणि माझ्या दादाची बायको आहेस ह्या नात्याने, दुसरा काहीही अर्थ नव्हता. दुसरा काही अर्थ कोणी काढू नये म्हणूनच बोलते मी. माझा ठसका थांबला. नंदिनी ताई बाहेर आली, तिने तुला काय विचारलं लक्षात आहे? फॉर अ मुमेंट माझ्या डोक्यात असा विचार येऊन गेला की नंदिनी ताईला डाऊट आला की काय. ठसक्यामुळे माझी तडफड झाली ती वेगळी, नंदिनी ताईच्या प्रश्नामुळे माझा श्वास थांबला होता जीवा. माझाही श्वास थांबला. म्हणूनच सांगते, नंदिनी ताईची लहान बहीण म्हणून सुद्धा माझी हेल्प करायला येऊ नकोस. तू न करू, पण भविष्यात नंदिनी ताईने हे सगळे तुकडे सोडण्याचा प्रयत्न केला तर तिच्या मनाचे खूप तुकडे होतील. तू करेक्ट बोलतेस. सगळं खूप छान चाललंय रे, खरंच, आय मीन इट. तूही आता छान सेटल होतोयस नंदिनी ताई बरोबर. आणि मी सुद्धा पार्थचा विचार करायला लागलीये आता. हे जे काही चांगलं चाललंय ते आपल्या पास्टमुळे बिघडायला नको जीवा. नाही 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 बिघडणार, कारण आपल्या भूतकाळातला कोणताही पुरावा शिल्लक नाहीये. फार्म हाऊसवर जे पुरावे होते ते मिथुन काकाने ऑलरेडी नष्ट केले. त्यामुळे आता बाकी काही उरलेलं नाही, आपल्यात काही उरलं नाही. त्यामुळे मागचा नाही, पुढचा विचार करूया. तुम्ही जीवा आहात आणि जी लोक आज तुम्हाला नावं ठेवतात ना, उद्या तीच लोक अभिमानाने तुम्हाला त्यांच्यात घेतील. बघा तुम्ही. तुला कळतंय काही? काव्य आणि पार्थ यांचं लग्न मोडायची संधी आली आहे आपल्याकडे. तुमच्या नादात मी नेहमी गोंधळ घालते. आता एवढ्या सगळ्या क्रीमचं काय करायचंय मी? द्या मला, मी लाव.